राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील असा थेट सामना झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हेही आपले नशीब आजमावतात। या तीनही पाटलांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं असून इथं 61% मतदानाची नोंद झाली। सायंकाळी 6 वाजता मतदानाची वेळ संपली, मात्र सुमारे 120 ठिकाणी रात्री 7 नंतरही मतदान सुरू होतं। त्यामुळे मतांचा टक्का वाढेल असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। तसेच तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा सुद्धा केलाय। सांगलीत काल दिवसभरात कुठे किती मतदान झालं, 3 पाटलांपैकी कोण डाव फिरवणार हे आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सांगली लोकसभा मतदारसंघात सकाळी 6 वाजता मतदान केंद्रावर श्रीफळ वाढवून मतदानाला सुरुवात झाली। उन्हाचा तडाखा अधिक असल्याने सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान खेचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला। सांगली, मिरज, विटा, तासगाव या शहरांत त्याला प्रतिसाद मिळाला। मात्र ग्रामीण भागात संथ मतदान झालं। सकाळी 9 पर्यंत 5.81%, दुपारी 1 पर्यंत 29.65%, दुपारी 3 पर्यंत 41.30%, सायंकाळी 5 पर्यंत 52.56% आणि 6 वाजेपर्यंत 58% मतदानाची नोंद झाली। गुलाबी मतदान केंद्र, इको फ्रेंडली मतदान केंद्र, सेल्फी पॉइंट असे विविध प्रयोग लक्षवेधी ठरले। भाजपने देशात दुसऱ्या यादीत सांगलीच्या जागेसाठी संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली होती। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कुरघोडी करत सांगलीची जागा घेतली आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी संघर्ष करत विशाल पाटील यांनी अखेर बंड केलं। या घडामोडींमुळे सांगलीने राज्याचं लक्ष वेधलं। यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची, अस्मितेची, स्वाभिमानाची करण्यात आली। देश राज्य पातळीवर नेत्यांच्या फौजा सांगलीत आल्या। गल्ली ते दिल्ली अनेक मुद्दे चर्चेत आले। कार्यकर्ते आक्रमक झाले। सोशल मीडियाचा प्रचंड वापर करण्यात आला। एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी झाली। हरिपूरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला। मिरज तालुक्यातील लिंगणूर येथे भाजप समर्थक आणि विशाल पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली। मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढल्याच्या आणि त्याकडे यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तक्रार झाल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेण्यात आली। पोलीस यंत्रणा तिथं दाखल झाली आणि कार्यकर्त्यांना केंद्राबाहेर काढण्यात आलं। हा झाला काल दिवसभरात घडलेला गोंधळ। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता विधानसभा निहाय किती मतदान झालं याची टक्केवारी पाहूयात। मिरजमध्ये 59.99% मतदान झालं, सांगलीमध्ये 57.50%, पलूस कडेगावमध्ये 56.44% मतदान झालं, खानापूर आटपाडीमध्ये 51.11% मतदान झालं, तासगावमध्ये 61.16% आणि जतमध्ये 59.32% इतकं मतदान पार पडलंय। ही आकडेवारी काल सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे। मतदान सुरू झाल्यानंतर दिवसभरात 17 व्हीव्हीपॅट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते बदलण्यात आले होते। याशिवाय 4 कंट्रोल युनिट तर 8 बॅलेट युनिट मध्ये तांत्रिक बिघाड झाला। तसंच EVM वरील मतदानाचे फोटो व्हायरल केल्याने आणि पोलिंग एजंट नेमण्यावरून वाद झाल्याने 2 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। अशा सगळ्या तणाव आणि चुरशीच्या वातावरणात तिन्ही पाटलांचं भवितव्य अखेर EVM मध्ये बंद झालंय। सांगली लोकसभेच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास 1962 ते 2014 पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता। वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचं 5 वेळा नेतृत्व केलं। त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006 ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले। 2009 ला प्रतीक पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला, पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला। 2014च्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगर परिषदा अशी सत्ता केंद्र एका पाठोपाठ एक गमावली। 2019च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला। निवडणुकीच्या अगदी 2 महिने आधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी तयार नव्हतं अशी स्थिती होती।
कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता। शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आणि यावेळी स्वाभिमानीने प्रतीक पाटील यांचे बंधू विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली। त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढला। इथं वंचितकडून गोपीचंद पडळकर देखील रिंगणामध्ये होते आणि या अटीतटीच्या लढतीत संजय काका पाटील विजयी झाले। सांगलीतील जत, तासगाव, खानापूर, पलूस, सांगली आणि मिरज या 6 विधानसभांपैकी पलूस आणि जत विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत, तर तासगाव शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, खानापूरमध्ये शिंदे सेनेचे आमदार आहेत, तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार आहेत। इथं महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींचं पारडं समसमान दिसून आलंय। प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसले तरी बंडखोरीवर ठाकरेंच्या शिवसेनेने कारवाईची मागणी करूनही ती अखेरपर्यंत करण्यात आली नाही आणि यावरून अप्रत्यक्ष अंतर्गत मदत अपक्षाला केली गेली की आघाडी धर्माचं पालन केलं गेलं हे स्पष्ट होईलच। कारण मुळात विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या मातब्बर राजकीय घराण्याच्या 3ऱ्या पिढीतलं नेतृत्व आहेत। त्यांना राजकीय वारसा जसा लाभलाय तसा वारसा आघाडीचे पैलवान पाटील यांना नाही आहे आणि याचमुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। आता या गोष्टी इतिहास जमा झाल्या। असं असलं तरी मतदानावर याचा निश्चित परिणाम पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत। शेवटी सांगलीकरांनी कुणाची पाटीलकी पसंत केली आहे हे 4 जूनला निकालातून स्पष्ट होईल। बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।